विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कोर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आपली जी राज्यसेवा टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे आपण. त्यातल्या सीसॅट जो पेपर आहे, त्यातलं मॅथ रिझनिंगचं डिस्कशन पाहणार आहोत. तर आपण जो पेपर तयार केला, त्यामध्ये आपण 40 प्रश्न हे मॅथ रिझनिंगवरती टाकले. आतापर्यंत जर आयोगाचा विचार केला, सीसॅटचा जो पेपर आहे, त्यात 25च प्रश्न मॅथ रिझनिंगवरती असतात. पण आपण 40 का केले? तर आता आयोग जे आहे ते यू-पी-एस-सीच्या धर्तीवरती सीसॅटचा जो पॅटर्न आहे, आपल्या राज्यसेवेचं आहे, ते यू-पी-एस-सीच्या धर्तीवरती राबवत आहे. यू-पी-एस-सीचा जो सीसॅटचा पेपर आहे, ते 40 ते 50 प्रश्न हे मॅथ रिझनिंगवरती असतात. आणि मग त्या धर्तीवर जर आयोगानं बदल केला, येणारी जी परीक्षा असेल, त्यात 25 तर असणारच आहेत मॅथ रिझनिंगवरती. कदाचित 25 पेक्षा जास्त असू शकतील. तिथं कोणीही असं सांगू शकत नाही, की एवढेच प्रश्न विचारतील, 25च विचारतील, 30च विचारतील. असं काही सांगू शकत नाही. पण आपण मात्र बदलायला तयार असलं पाहिजे. 25 असतील, 30 असतील, 35 असतील, 40 असतील, 50 असतील. 25 पेक्षा तर कमी नाही येणार. आणि म्हणून आपण काय केलं, की इथं 40 प्रश्न आहे. यू-पी-एस-सीच्या धर्तीवरती आपण हा जो पेपर आहे तो तयार केलेला आहे. कारण आयोग जे आहे ते यू-पी-एस-सीच्याच धर्तीवरती यू-पी-एस-सीच्या पावलावर पाऊल टाकत आहे. तर मग आपण सुद्धा त्याच पद्धतीनं त्या बदलाला तयार असलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे, ती आयोगाच्या धर्तीवरच ठेवलेली आहे. कारण क्वालिफाय केलाय याचा अर्थ प्रश्न सोपे असतील असं नाही. कारण जर प्रश्न सोपे आयोगानं टाकले, तर सगळेच मुलं क्वालिफाय होतील. मग सगळ्यांना जर क्वालिफाय करायचं असेल, तर आयोग पेपर जो घेण्याचे कष्ट करणार नाही आयोग. कारण पेपर घ्यायचा एक म्हणजे सोपं काम नसतं. प्रश्नपत्रिका तयार करणे, ते सेंटर ठरवणे वगैरे ह्या भरपूर गोष्टी असतात. खूप डोकेखाऊ काम असतं त्यामुळं. मग आयोग जर हे पेपर राबवत आहे, तर आयोग तुम्हाला सहजासहजी क्वालिफाय होऊ देणार नाही. आणि म्हणून काही प्रश्न, एक थोडे मोजके प्रश्न असतील ते अतिशय सोपे असतील. काही प्रश्न मात्र निश्चितपणे तुमचे डोकं खाणार. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यावरती विचार करायला लावणार. प्रश्न छोटा जरी दिसत असेल, तरी तो विचार करायला लावणारा प्रश्न असेल. अशा पद्धतीचे आपण प्रश्न इथं बनवलेले आहेत. पाहूयात पहिला प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या निवडा. थोडंसं या बाजूला सरकलंय. मग आता पहा, इथं जी-एफ आणि बी-एफ आहे. याच्यासाठी 43 आणि 38 अशा संख्या आहेत. जी-एफ यांचा जर विचार केला आपण, तर जी-एफसाठी 43, बी-एफसाठी 38 अशी संख्या. जी-एफ, जी म्हणजे आपले ए जे क्रमांक असतात, ते जीचा 7 आणि एफचा 6. बीचा 2 आणि एफचा 6. मग आता पहा इथं 6चा वर्ग 36 आणि याच्यामध्ये प्लस 7. 6चा वर्ग 36 प्लस 7 43 येतं. इथे सुद्धा 6चा वर्ग 36 प्लस 2 केले तर ते 38 येतं. म्हणजे सेकंड 2 नंबरच्या अक्षराचा वर्ग करायचा आणि अगोदरच्या अक्षराचा जो क्रमांक असेल, ए क्रमांक, तो प्लस करायचा. ते 6, 6चा वर्ग 36 त्यामध्ये 7 प्लस केले 43. तसं इथं आय-एल आहे. एल म्हणजे 12, 12चा वर्ग 144. हे आय आणि एल. हे 12 आणि हे 9. 144 मध्ये 9 प्लस केले, तर 153 मिळतात. तसं ई-एच 8 आहे आणि इथे 5 आहे. 8 म्हणजे 64 आणि यामध्ये 5 प्लस केले, तर 69 मिळतात. मग तसं हे सी-डी आहे इथं. सी म्हणजे 3 आणि डी म्हणजे 4. 4चा वर्ग 16. 16 मध्ये 3 प्लस केले, तर 19 दिसतात आणि पहिल्यांदा 19 फक्त पहिल्या ऑप्शनला आहे. दुसरं चेक सुद्धा करण्याची गरज नाही तुम्हाला. 19 एक नंबरच्या ऑप्शनमध्ये 19, 31 असेल. पण जर समजा 2-3 ऑप्शनमध्ये आणखी 19 दिलं असतं, हे चेक करावं लागलं असतं. तर इथे 6 आणि सॉरी इथे 5 आणि इथे 6 आहेत. 5 म्हणजे 25, 25 अधिक 6 बरोबर हे 31 आणि म्हणून इथे 31 आणि म्हणून आपलं उत्तर 19, 31 अशा पद्धतीने. पुढे जाऊयात. एका विमानाचा स्थिर हवेतील वेग 240 किलोमीटर प्रति तास आहे. त्या विमानाला हवेच्या दिशेने एक निश्चित अंतर पार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याच्या 5 ते 3 पट वेळ, तेच अंतर हवेच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी लागतो. तर हवेचा वेग किती?
आता हवेचा जर वेग काढायचा असेल, तर आपण जे नाव आणि पाण्याचा प्रवाह त्याचे जे सूत्र आहेत, तेच विमान आणि वाऱ्याचे पण सूत्र आहेत. मग आता हवेचा वेग काढायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय-काय लागेल? विमानाचा हवेच्या दिशेने वेग लागेल. विमानाचा हवेच्या विरुद्ध दिशेने वेग लागेल. त्या दोन्ही वेगाची बेरीज, सॉरी दोन्ही वेगाची वजाबाकी आणि त्याचे अर्धे केल्यानंतर मग आपल्याला हवेचा वेग मिळेल. मग आता इथं जे दिलेलं आहे, ते विमानाचा स्थिर हवेतील वेग दिला 240 किलोमीटर. मग आपल्याला इथं हवेच्या दिशेने विमानाचा वेग दिलेला नाही किंवा हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा विमानाचा वेग दिलेला नाही. हवेच्या वेगाचं सूत्र असं आहे, हवेचा वेग बरोबर दिशेने वेग, दिशेने वजा विरुद्ध दिशेने. विमानाचा वाऱ्याच्या दिशेने वेग वजा विरुद्ध दिशेने आणि याचे अर्धे केल्यानंतर मग आपल्याला हवेचा वेग मिळेल. पण इथे आपल्याला आकडे जे 2 पाहिजेत कोणते-कोणते? हवेच्या दिशेने आणि हवेच्या विरुद्ध दिशेने हे 2 आकडे प्रश्नामध्ये नाहीत. मग आता दुसरी एक पद्धत किंवा आपल्याला ते आकडे शोधावे लागतील. आपल्याला काढायचा आहे तर पहा आता काय करावं लागेल? विमानाचा जो स्थिर हवेतील वेग दिला तो 240 आहे. मग विमानाचा हवेच्या दिशेने वेग कसा असतो? विमानाचा हवेच्या दिशेने वेग त्याचं सूत्र आहे. स्थिर हवेतील वेग 240 आणि प्लस हवेचा वेग. मग समजा 240 अधिक x म्हणूयात. हवेचा वेग आपण x म्हणूयात. आणि विरुद्ध दिशेने वेग कसा असतो? विरुद्ध दिशेने 240 वजा x म्हणजे हे हवेचा वेग. हा झाला किलोमीटर पर अवर आणि हा सुद्धा किलोमीटर पर अवर. म्हणजे फक्त स्थिर हवा म्हणजे स्थिर हवेतील वेग आणि हवेचा वेग यांची बेरीज केली तर आपल्याला हवेच्या दिशेने वेग मिळेल. स्थिर हवेतील वेग आणि हवेचा वेग यांची वजाबाकी केली तर आपल्याला विरुद्ध दिशेने वेग मिळेल. मग आता पहा, इथे एक गुणोत्तर दिलेलं आहे वेळेचं. आपल्याला वेग पाहिजे पण त्यांनी दिली वेळेचं गुणोत्तर. वेळेचं गुणोत्तर कसं आहे? इथं सांगितलंय की हवेच्या दिशेने एक निश्चित अंतर पार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याच्या 3/5 म्हणजे जाणे म्हणजे हवेच्या दिशेने जाणे आणि परत येणे म्हणजे विरुद्ध दिशेने परत येणे असं म्हणूयात आपण. जायला जर 3 तास लागत असतील तर परत यायला 5 तास. ही झाली वेळ. यालाच जेव्हा आपण क्रॉस करू असं, तेव्हा हे बनतं वेगाचं गुणोत्तर. या पद्धतीने जर केलं तर हे बनतं वेगाचं गुणोत्तर. मग आपल्याला वेगाचं गुणोत्तर लागेल. हवेचं म्हणजे वेळेचं गुणोत्तर दिलंय. त्यावरून आपण वेगाचं गुणोत्तर काढलं. वेगाचं गुणोत्तर 5 असतील. हे कसं येतं पहा. समजा 5 त्रिक 15 म्हणजे जाण्यासाठी 3 तास लागत असतील, येण्यासाठी 5 तास. तर निश्चितपणे वेळ जी असणार म्हणजे वेग जो असतो तो जाताना 5 असेल आणि येताना 3 असेल. म्हणजे पहा 5 त्रिक 15 15 किलोमीटर हे अंतर आहे आणि जाताना 3 तास लागतात. 15 किलोमीटर अंतरासाठी जाताना 3 तास, 5 त्रिक 15 जाताना 5 वेग. परत यायचंय हेच अंतर, मात्र येताना 5 तास लागतात. 5 त्रिक 15 येताना वेग 3 असेल. म्हणजेच गुणोत्तर जे असतं ते 5 असतील म्हणजे याला क्रॉस करायचं. मग आपल्याला वेगाचं गुणोत्तर मिळतं. मग आता वेगाचं गुणोत्तर मिळाल्यानंतर पहा, समीकरण बनवता येतं आपल्याला. समीकरण कसं? जातानाचा वेग आहे आपला 240 अधिक x आणि परत येताना 240 वजा x. हे जर सोडवलं तर 5/3 असं आपल्याला याचं गुणोत्तर मिळालं पाहिजे. याच्यावरून आपण x ची किंमत x म्हणजे आपण काय म्हणलं हवेचा वेग मांडलाय. x ची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला हवेचा वेग मिळेल. मग यांचा तिरकस गुणाकार समीकरण बनवूयात. 240 गुणिले 3 24 त्रिक 72 म्हणजे हे 720 अधिक 3x बरोबर 240 गुणिले 5 240 गुणिले 5 केले तर 1200 वजा 5x. आता काय करूयात 720 तिकडे आणि 5x इकडे.
3x हे जे 5x वजा आहेत ते अधिक पुढे येतील अधिक 5x बरोबर 1200 वजा 720 हे जे 720 आहेत ते वजा होऊन इकडे येतील. मग आता यांच्यात बेरीज होईल 8x बरोबर यांच्यातली वजाबाकी 480 आणि मग x ची किंमत 480 भागिले 8 बरोबर 8 संग 48 60 किलोमीटर पर अवर हा असेल हवेचा वेग. 60 किलोमीटर पर अवर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आपण काय केलं समीकरण मांडलं. अशा पद्धतीने समीकरण मांडून मग आपण हवेचा वेग काढला. x बरोबर x ची किंमत आली 60 किलोमीटर पर अवर. पुढचा प्रश्न घेऊयात. एका ठेकेदाराने एक काम 100 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्याने 150 कामगार कामावर ठेवले. 60 दिवसानंतर त्याच्या असे लक्षात आले, की काम वेळेत पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्याने त्याच क्षमतेचे आणखी 75 जास्तीचे कामगार कामाला लावले आणि ठरलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण केले. जर त्याने जास्तीचे 75 कामगार कामावर घेतले नसते, तर पूर्वीच्या 150 कामगारांना काम पूर्ण करण्यास एकूण किती दिवस लागले असते? आता पहा, जेव्हा टाईम अँड वर्कवरती प्रश्न असेल, तेव्हा नेहमीसाठी 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या, की आपल्याला इथं कार्यक्षमता, ते जे मजूर असतील त्यांची कार्यक्षमता मिळवता आली पाहिजे. प्रश्नात दिलेली असेल तर ठीक, नसेल तर ती मिळवता आली पाहिजे, मानता आली पाहिजे. आणि दुसरं एकूण काम, टोटल वर्क, रोजचं काम, कार्यक्षमतेचं गुणोत्तर माहीत पाहिजे किंवा ते काढता आलं पाहिजे. कार्यक्षमतेचं गुणोत्तर म्हणजे त्याला आपल्या भाषेत आपण रोजचं काम म्हणणार, की रोज मजूर किती काम करतात आणि एकूण काम. या जर 2 गोष्टी मिळवल्या, तर प्रश्न अतिशय सोपा होतो. बाकी इथं काय आपल्याला समीकरण वगैरे मांडत बसण्याची गरज नाही. मग आता विदाऊट समीकरण आपण आपल्या पद्धतीने घेऊयात याला. आता कार्यक्षमता जर म्हटलं तर एक कामगार एका दिवसाला 1 लाडू खातो. लाडू खाणे एक काम दिलंय समजा एका ठेकेदारानं कामगारांना. त्यासाठी 150 कामगार लावले आणि त्याचा अंदाज असा होता की 100 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. पण आपण काय मांडलंय आता, की 150 जे कामगार आहेत, ती एक कामगार एका दिवसामध्ये 1 लाडू खातो. म्हणजे दररोज, दररोज लाडू किती होतील? 150 लाडू दररोज खाल्ले जातील. आपल्याला एकूण काम काढायचंय. आपण कार्यक्षमता तर मांडली. कार्यक्षमता कशी? एका दिवसाला एक कामगार एक लाडू खातो. ही त्याची कार्यक्षमता. हे त्याचं रोजचं काम. एकूण काम म्हणजे आता लाडू किती ते काढायचं आपल्याला आपल्या भाषेमध्ये. ह्या 150 कामगारांनी 100 दिवस काम केलंय. म्हणजे लाडू आहेत 15,000. आपल्यासाठी आपण ते एकूण वर्क घेतोय. जर 15,000च लाडू असते तर ते 100 दिवसात पूर्ण झाले असते. पण नंतर 75 लोकांनी 40 दिवस काम केलंय. कारण इथं काय म्हटलंय 60 दिवसानंतर 60 दिवसानंतर त्याच्याला असं लक्षात आलं, म्हणजे समजा 150 कामगार, लाडू किती ते अजून आपल्याला आपण काढलेले नाही, ते काढायचे आहेत. पण जे काही काम आहे, एखाद्याला असं वाटलं की 150 कामगार 100 दिवसात करतील, पण कामगारांची क्षमता त्या 100 दिवसाची दिसेना, हे 60 दिवसानंतर लक्षात आलं. मग आता 60 दिवसाचं त्यांचं जे वर्क असेल, त्याच्यावरून त्यानं नंतर एक अंदाज ठरवला आणि आणखी 75 कामगार त्यानं कामावर लावले आणि त्यांनी 100 दिवसामध्ये काम पूर्ण केलं. म्हणजे या 75 लोकांनी नंतर 40 दिवस यांची पण क्षमता यांच्या एवढीच, कारण इथं म्हटलंय त्याच क्षमतेचे, त्याच क्षमतेचे म्हणजे यांची जी क्षमता त्याच क्षमतेचे आणखी 40 आणि म्हणून इथे हे 3,000 होतील. हे 3,000. मग आता हे 3,000 लाडू झाले. हे लाडू किती झाले टोटल? टोटल एकूण 18,000. आता लक्षात घ्या, एका कामगाराने 1 लाडू रोज खाल्ला तर 100 दिवसामध्ये 150 कामगारांनी 15,000 खाल्ले असतील आणि 75 कामगारांनी 40 दिवसामध्ये 3,000 लाडू खाल्ले असतील. अशा पद्धतीनं टोटल काम जे आहे, एकूण काम 18,000. मी 2 गोष्टी आवश्यक म्हटलं होतं. त्यातलं एक म्हणजे एक रोजचं काम मांडायचं ते मांडलं आपण. रोज 1 लाडू प्रत्येकजण खातोय आणि एकूण काम आपलं आलं 18,000. आता आपला प्रश्न असा आहे, की हे जर 75 कामगार कामावर घेतले नसते, तर पूर्वीच्या 150 कामगारांनी हे काम पूर्ण करण्यास एकूण किती दिवस घेतले असते? एकूण किती दिवस लागले असते? तर हे काम आपलं 18,000 आहे आणि आपल्याकडे कामगार 150. बस आता एवढंच मांडायचं कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तुम्हाला समजावून देण्यासाठी वेळ लागतो. कन्सेप्ट जर क्लिअर असतील, की टोटल काम कसं काढायचं,
तर तुम्ही सहज हे हे मांडण्याची गरज नाही तुम्हाला. 150 गुणिले 100 15,000 मांडणार आणि 75 त्याची 4 पट 300 येते. त्यावरती एक 0 ठेवला. 3,000 म्हणजे हे 15,000 आणि 3,000 हे तर तुम्ही तोंडी काढणार. मांडायचं एवढंच. हा 0 कट 0 कट. 15 एक्क 15. 3 उरले. 15 दोन्ही 30 आणि हा 0 120 दिवस लागले असते. एकूण 120 दिवस लागले असते. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे एवढा मोठा प्रश्न कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर अतिशय वन स्टेपमध्ये आपल्याला सोडवता येईल. अतिशय कमी वेळेमध्ये. मात्र त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, कोणताही टाईम अँड वर्कचा प्रश्न आला, तर 2 गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. कार्यक्षमता आणि एकूण काम. टोटल वर्क या 2 गोष्टी मिळाल्या, की प्रश्न अतिशय सोपा. नेक्स्ट. खालील विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा. आता खालील विधाने सत्य मानायची आहेत. जरी वास्तवाशी संबंधित नसली ही विधानं, तरी आपल्याला सत्य मानायची आहेत. आणि मग योग्य निष्कर्ष निवडायचा. अनेक नारळ फणस आहेत. फणस आहे इथे शब्द. अनेक नारळ फणस आहेत. अनेक नारळ फणस आहेत. वेन डायग्राम तयार होईल. अनेक म्हणजे इथं आपण जे नेहमी प्रश्नामध्ये ऐकतो, काही, सर्व असे शब्द असतात. ते अनेकचा अर्थ आपण काही असा घ्यायचा आहे. काही नारळ फणस आहेत. मग आपण डायग्राम अशी काढणार. काही नारळ फणस आहेत. अशी डायग्राम काढणार आपण. त्यानंतरचं विधान आपलं, काही फणस सफरचंद आहेत. काही फणस सफरचंद आहेत. सफरचंद. आता हे सफरचंद जे आहेत ते नारळामध्ये पण असू शकतील शक्यतेमध्ये. पण लगेच आपण काढायचं नाही. संभाव्य डायग्राम जर दुसरी काढली तर सफरचंद हे नारळामध्ये जाऊ शकतील. तिसरं विधान आहे, एकही सफरचंद नारळ नाही. मात्र आता तिसऱ्या विधानामुळं मात्र हे जाऊ शकणार नाहीत एकमेकांमध्ये कारण यांच्यात दुश्मनी सांगितली. एकही सफरचंद नारळ नाही असं म्हटलंय. पण जर हे तिसरं विधान नसतं तर शक्यता होती संभाव्य डायग्राममध्ये सफरचंद हे नारळामध्ये जाऊ शकतील. त्यामुळं तिसरं जे विधान आलं त्यामुळे आपल्याला स्पष्ट झालं, की सफरचंद आणि नारळ यांचा काहीही संबंध नाही. कारण पहिल्या 2 विधानावरून आपण असं नाही म्हणू शकत, की नारळ आणि सफरचंद यांचा काही संबंध आहे किंवा संबंध नाही. जे आहे पण म्हणू शकत नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही. पण तिसरं विधान आलंय, स्पष्ट म्हटलंय, की एकही नारळ सफरचंद नाही. मग आता इथं आपल्याला स्पष्टता आहे. आता सेकंड डायग्राम काढण्याची आपल्याला गरज पण नाही. या एका डायग्रामवरून कारण डायग्रामच एक बनतंय. याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येईल. पहिला निष्कर्ष, काही नारळ फणस आहेत. काही नारळ फणस आहेत. हे तर विधानातच सांगितलंय. अनेकच्या ठिकाणी कोणता शब्द घेतलाय? काही. हे तर विधानातच सांगितलंय आपल्याला, की काही नारळ हे फणस आहेत. त्यामुळे 1 नंबरचं करेक्टच येणार आहे. काही नारळ फणस आहेत. इथे पण काही नारळ फणस आहेत. जर विधानच निष्कर्षामध्ये येत असेल, तर त्याला चॅलेंज नाही करायचं. ते सत्यच असेल. त्यामुळे हे हे करेक्ट आहे. काही फणस नारळ आहेत. हेही करेक्ट आहे. काही फणस नारळ आहेत. इथे दिसतंय. काही फणस नारळ आहेत. त्यामुळे 2 नंबर पण करेक्ट आहे. 3 नंबर काही फणस सफरचंद नाहीत. काही फणस सफरचंद नाहीत. इथे एक विधान आहे, काही फणस सफरचंद आहेत असं विधान आहे. आणि बऱ्याचदा आता शिकवताना किंवा शिकताना आपण असं शिकलेलं असतं किंवा आपल्याला असं शिकवलेलं असतं, की जर विधान पॉझिटिव्ह असेल, होकारार्थी असेल, तर त्याचा निगेटिव्ह निष्कर्ष काढायचा नाही. मग आता हे जे विधान दिसतंय ते एकदम पॉझिटिव्ह आहे. काही फणस सफरचंद आहेत आणि इथं याला हे विधान दिलंय, काही फणस सफरचंद नाहीत. इथं आहेत म्हटलंय, इथं नाहीत म्हटलंय. आता एक लक्षात घ्या, की काही फणस सफरचंद आहेत. आपण जर फक्त एवढंच विधान लक्षात घेतलं, तर याचे जर डायग्राम बनवले आपण, म्हणजे आपल्याला फक्त एवढंच सांगितलं जातं, की होकारार्थी विधान असेल, तर त्याचा नकारार्थी निष्कर्ष काढायचा नाही. पण का नाही काढायचा? ते इथं समजावून सांगतो. जर होकारार्थी विधान असेल, तर त्याचा कधीही नकारार्थी निष्कर्ष काढायचा नसतो. का नाही काढायचा? ते इथं सांगतो. काही फणस, हे फणस, इथे सफरचंद आहे. सफरचंद आहेत. ही आपली फर्स्ट डायग्राम. काही फणस सफरचंद आहेत. पण दुसरी डायग्राम अशी पण असू शकते. हे फणस आणि हे सफरचंद किंवा ही अशी पण असू शकते. हे सफरचंद
आणि हे फणस. ही जितकी डायग्राम करेक्ट, तितकीच ही करेक्ट आणि तितकीच ही सुद्धा करेक्ट. काही फणस सफरचंद आहेत म्हटलंय. मग सर्वच जर सफरचंद पण म्हणजे सर्वच फणस जर सफरचंद असतील, तर यातले काही जे फणस आहेत ते सफरचंद होणारच आहेत. त्यामुळे जेव्हा-जेव्हा सर्व असं येतं तेव्हा-तेव्हा त्याचं काही हा निष्कर्ष येतोच. त्यामुळे ही पण डायग्राम करेक्ट आहे, ही पण डायग्राम करेक्ट आहे. मग आता इथं म्हटलंय काही फणस सफरचंद नाहीत. काही फणस सफरचंद नाहीत. इथं ठीक आहे, इथं ठीक आहे. पण ही डायग्राम काय सांगते? हा आपण जेव्हा संभाव्य डायग्राम बनवू, समजा आपण संभाव्य 10 डायग्राम बनवल्या. त्यातल्या 9 डायग्राम सांगतात, की हा निष्कर्ष करेक्ट आहे आणि 1 डायग्राम आहे आणि 1 डायग्राम सांगते निष्कर्ष चुकतोय. तर तो निष्कर्ष चुकीचाच म्हणायचा असतो. तो निष्कर्ष निघूच शकत नाही. जितक्या आपण डायग्राम काढणार, त्या सगळ्या डायग्राममध्ये जर तो परफेक्ट निष्कर्ष बसत असेल, तर तो निष्कर्ष करेक्ट असतो. तरच तो निष्कर्ष सत्य मानायचा, अन्यथा तो चुकीचा. मग आता काही फणस सफरचंद आहेत. याचा जर आपण हा निष्कर्ष काढत असू, की काही फणस सफरचंद नाहीत, तर इथं करेक्ट आहे. हा भाग सफरचंदात दिसत नाही, हा भाग सफरचंदात दिसत नाही बाहेरचा. 2 मध्ये करेक्ट आहे. पण सगळेच्या सगळे फणस सफरचंदामध्ये आले. मग इथं नाही म्हणू शकत आपण काही फणस सफरचंद नाहीत आणि म्हणून आपल्याला शिकवलं जातं, की होकारार्थी जर विधान असेल, मग तिथं काही शब्द असू द्या, काही शब्द असू द्या, सर्व शब्द असू द्या, अनेक, बहुसंख्य असा काही पण शब्द असू द्या. पण ते जर विधान होकारार्थी असेल, तर त्याचा नकारार्थी निष्कर्ष काढायचा नाही. मग आता एवढ्याच नॉलेजवरती जर तुम्ही हा प्रश्न सोडवायला गेलात, तर तुम्ही चुकणार. कारण पहा, हे ठीक आहे, की काय याचा निगेटिव्ह निष्कर्ष निघणार नाही. पण हे विधान निगेटिव्ह आहे. काही हे म्हणजे एकही सफरचंद नारळ नाही. म्हणजे सफरचंदाचा आणि नारळाचा काहीही संबंध येणार नाही. मग आता लक्षात घ्या, फणसाचा जेवढा भाग सफरचंदामध्ये गेलेला आहे आणि सॉरी इकडचा फणसाचा जेवढा भाग नारळामध्ये गेलेला आहे, हा जो भाग आहे, फणसाचा जेवढा भाग नारळामध्ये गेलेला आहे, या भागामध्ये कधीही सफरचंद नाही येऊ शकत. सफरचंद या नारळाच्या भागामध्ये कधीही नाही येऊ शकत. मग इथले जे फणस आहेत या भागातले, ते सफरचंदापासून वेगळे आहेत. बिलकुल वेगळे आहेत, सुरक्षित आहेत. इकडे या फणसामध्ये सफरचंदाचा संबंध येऊ शकत नाही, कारण इथं नारळाचं प्रोटेक्शन यांना आहे. एकही नारळ सफरचंद नाही असं म्हटलंय आपण किंवा एकही सफरचंद नारळ नाही म्हणजे सफरचंद आणि नारळाची इथं दुश्मनी आहे. मग सफरचंद नारळामध्ये जाऊ शकत नाही. एवढे फणस सफरचंदापासून सुरक्षित आणि म्हणून काही जे म्हणजे इथले जे फणस आहेत, ते सफरचंद निश्चितपणे नाहीत आणि म्हणून हे सुद्धा करेक्ट येतं. जरी आपल्याला शिकवलं गेलं असेल, की पॉझिटिव्ह विधानाचा निगेटिव्ह निष्कर्ष निघत नाही. पण या केसमध्ये अशी जर केस असेल, तर याच्यामध्ये निगेटिव्ह निष्कर्ष निघतो. कारण इथं स्पष्ट सांगितलंय, हे इथले जे नारळ असणार म्हणजे फणस जे इथले नारळामध्ये गेलेले असणार, तिथं सफरचंद येऊ शकत नाही. तर ते फणस सफरचंद नसतील आणि म्हणून हे तीनही करेक्ट आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 तिन्ही योग्य आहेत. पुढे जाऊयात. भिंतीवरील घड्याळामध्ये 9:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती वेळा 180 अंशाचा कोन होईल? हे आपलं घड्याळ. मग आता पहा 9:30 वाजल्यापासून म्हटलंय. जर राउंड फिगरमध्ये आकडे असतील, तर नो प्रॉब्लेम जितके तास तेवढे आपण मोजून घेऊ शकू. पण 9:30 पासून म्हटलंय 9:30 म्हणजे इथून आपल्याला घ्यायचंय. इथून घ्यायचंय. ते 4:30 पर्यंत म्हणजे इथपर्यंत यायचंय. 9:30 पासून इथपर्यंत यायचं. मग आता आपल्या मार्गामध्ये आपण घड्याळ शिकताना हे शिकलेलो आहोत, की हे जे 5 आणि 7 हे जे 2 तास आहेत, तिथे एकदाच बरोबर 6 वाजता 180 अंशाचा कोन होतो. मग आपल्या मोजणीत जर हे असेल, तर जितके तास त्यातून एक वजा करायचा असतो. पण जर आपल्या मोजणीत हे नसेल, तर जितके तास तितक्या वेळा कोन होतो. असं आपण शिकताना. पण हे कधी राउंड फिगरमध्ये जर आकडे असतील 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत असा जर प्रश्न असता, तर जितके तास तेवढे मोजून घेतले असते, तेवढ्या वेळा 180 चा कोन झाला असता याच्यामध्ये. कारण मार्गामध्ये हे नाही तर काही वजा वगैरे करण्याची गरज नसती पडली. पण
आपल्याला काय करावं लागेल, इथं मोजूनच घ्यावं लागेल. कोणतं मोजायचंय? तर लक्षात घ्या प्रत्येक तासाला 180 चा कोन होतो. मात्र या 5 ते 7 या 2 तासामध्ये एकदाच होतो. मग 10 ते 11 इथे एकदा होईल. 11 ते 12 मध्ये एकदा होईल. इथे एकदा, इथे एकदा, इथे एकदा आणि इथे पण एकदा. इथपर्यंत नो प्रॉब्लेम. हे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 वेळा तर होणारच आहे प्लस. आता आपण एकूण तासांचा जरी विचार केला 9:30 ते 4:30 इथपर्यंत जर विचार केला तर 10:30, 11:30, 12, 1, 2, 3, 4 7 तास होतात. 7 वेळा कोण व्हायला पाहिजे. कारण एकूण जितके तास तेवढ्या वेळा कोण व्हायला पाहिजे. पण आपल्याला काय करावं लागेल 9:30च्या पुढे आपल्याला मोजायचंय. तर 9 ते 10 जो 180 चा कोन आहे, तो किती वाजता होतो? 9:30च्या अगोदर होत असेल तर तो मोजायचा नाही. पण 9:30च्या पुढे होत असेल तर आपल्याला मोजावं लागेल. तसंच 4 ते 5 दरम्यानचा जो 180 चा कोन आहे, तो जर 4:30च्या नंतर होत असेल तर मोजायची गरज नाही. पण 4:30च्या आधी होत असेल तर तो मात्र मोजावा लागेल. मग आपल्या कन्सेप्ट इथे पण क्लिअर पाहिजेत. एक अंदाज आला पाहिजे आपल्याला, की 9:30 वाजता, जे 9 वाजताची स्थिती असेल, ती अशी असेल. 9 वाजताची स्थिती. तास काटा इथे आणि मिनिट काटा इथे. मिनिट काटा इकडे फिरत असताना इथे कुठेतरी आल्यानंतर, हा थोडा वर सरकत जाईल आणि इथे कुठेतरी आल्यानंतर म्हणजे 9:15च्या नंतर साधारणपणे हे सरळ रेषेत येतील. सरळ रेषेत येतील 9:15च्या आसपास, 9:15च्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ते सरळ रेषेत येतील. याचा अर्थ असा, की 9:30च्या अगोदरच इथला कोन होतो. 9 ते 10च्या दरम्यानचा जो 180 चा एकच कोन होणार. तो कोन 9:15च्या आधी होतो. त्यामुळे इथं 0 पकडा. 9:30 ते 10च्या दरम्यान 0 पकडा. तिथे कोन होणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 4 ते 5च्या दरम्यानचा कोन. 4:30च्या अगोदर होत असेल तर पकडायचं, पण 4:30च्या नंतर होत असेल तर नाही पकडायचा आहे. 4 वाजताची स्थिती जर पाहिलं आपण, 4 वाजताची स्थिती अशी असेल. हा मिनिट काटा इथे आणि हा तास काटा इथे. मिनिट काटा फिरायला सुरुवात करेल. इथपर्यंत इथे येईल. इथे कुठेही 180 चा कोन होत नाही. तो इकडे कुठेतरी आल्यानंतर, तास काटा इकडे कुठेतरी आल्यानंतर मग होईल. तास काटा इथेही असेल आणि मिनिट काटा इथे असेल. म्हणजे 4:30च्या नंतर हा इथला कोन होतो. 4:30च्या नंतर होतो. त्यामुळे इथे सुद्धा 0 पकडायचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर फक्त 6. आपलं उत्तर आहे 6 कोण होतील. तास 7 होतात, पण कोण मात्र 6 होतात. मग आता पहा, आपलं ठरलेलं असतं, की जितके तास तितके कोण आणि मार्गात जर 5 ते 7 असेल, तर 1 वजा. पण मार्गात 5 ते 7 नसताना सुद्धा जितके तास त्यापेक्षा 1 कोन कमी होतोय 6 वेळा आणि म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. आता डायग्राम दिलेली आहे. 6, 5 आणि 7 यांच्यात काहीतरी क्रिया होऊन 12 झालेल्या आहेत. 8, 4, 5 यांच्यात काहीतरी क्रिया होऊन 55 सेम यांच्यात जी क्रिया तीच इथे क्रिया आणि तीच इथे क्रिया. इथे कोणतंही बंधन नाही. तुम्हाला काय लॉजिक लावायचं ते बंधन एवढंच, की याच्यात जे लॉजिक लावलं तेच इथे आणि तेच इथे असलं पाहिजे. आता याच्यात लॉजिक काय पहा 6 चा वर्ग करूयात. 6 चा वर्ग 36 अधिक 5 चा वर्ग 25 यांची बेरीज करूयात अगोदर. हे 6 आणि 5 11 आणि 3 आणि 2 5 आणि 1 6 61. 7 चा वर्ग 49 हा याच्यातून वजा करूयात. इथे 11 मधून 9 गेले 2 आणि इथे एक 12 म्हणजे 6 चा वर्ग, 5 चा वर्ग यांची बेरीज. त्यांच्या बेरजेतून 7 चा वर्ग वजा केला तर उत्तर 12 मिळतं. मग इथे पण तसंच होतं का पाहूयात. 8 चा जो वर्ग आहे, 8 चा वर्ग 64 आणि 4 चा वर्ग 16 यांची बेरीज मिळेल आपल्याला 80. या 80 मधून आपण 5 चा वर्ग 25 जर वजा केला, तर उत्तर मिळेल आपल्याला 55. म्हणजे हेही लॉजिक इथं करेक्ट बसतं. मग आता हेच लॉजिक आपण तिसऱ्यामध्ये घ्यायचंय. 9 चा वर्ग 81, 6 चा वर्ग 36 यांच्या अगोदर बेरीज करूयात. इथे 7 आणि इथे 11 117 होईल आणि याच्यातून 8 चा वर्ग 64 वजा करूयात. वजाबाकी इथे 3 आणि 11 मधून 6 गेले 5. 53 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. पुढचा प्रश्न घेऊयात. एक वस्तू ₹49,000 ला विकल्यामुळे
खरेदीच्या 2/5 इतका नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे. 49,000 ला विकली आणि जितकी खरेदी असेल त्याच्या 5/2 नफा होतोय. म्हणजे आता लक्षात घ्या, छेदातली जी संख्या असते, ती पूर्ण संख्या दर्शवत असते. म्हणजे ज्याच्यासाठी च्या आलाय, खरेदीच्या, खरेदीसाठी च्या आलाय. खरेदी 5 मानूयात आपण. खरेदी जी आहे, ती 5. खरेदी ₹5 असेल, तर नफा किती? ₹2. इथे वरती दिलंय. आपण मनाने काही घ्यायचं नाही. इथं जसं सांगितलं तसं. त्या पद्धतीनेच करायचं. खरेदी 5. आता पहा, तुमची खरेदी ₹5 असेल आणि ती वस्तू विकल्यानंतर मग तुम्हाला ₹2 नफा मिळत असेल. म्हणजे विक्री किती असणार मग? त्या वस्तूची विक्री 5 अधिक 2 ₹7 असेल. हे 7 प्रश्नात काय सांगतात? हे 7 म्हणजे 49,000 आहेत. खरेदी किती? खरेदी 5 मांडली आपण. 5 म्हणजे किती? 7 ला 49,000, 5 ला किती? असं त्रैरासिक मांडायचंय. म्हणजे लक्षात घ्या, हे काही मांडत बसण्याची गरज नाही तुम्हाला. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तुमची, तर मांडायचं किती? खरेदी 5, नफा 2 म्हणजे विक्री 7. बस एवढंच मांडा. 7 ला 49,000, 5 ला किती? तिरकस गुणाकार 5 गुणिले 49,000 भागिले 7. 7 एक 7, 7 7 49 आणि 7 5 35,000 आणि म्हणून खरेदी जी आहे ती 35,000 पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे गीतांजली तिच्या घरापासून उत्तरेला 20 मीटर जाते. गीतांजलीचं घर इथे. तिच्या घरापासून उत्तरेला 20 मीटर जाते. पुढं काय म्हटलंय, नंतर ती उजवीकडे वळून 10 मीटर जाते. ती उजवीकडे वळाली. नंतर ती उजवीकडे वळाली, 10 मीटर गेली. पुन्हा ती उजवीकडे वळून 30 मीटर. पुन्हा ती उजवीकडे वळून 30 मीटर जाते. म्हणजे खाली येईल. उजवीकडे वळून 30 मीटर. आता इथं पट्टीनं मोजत बसायचं नाही, पण साधारण हे 20 असेल आणि इथे आणखी 10. हे असं टोटल हे 30 असेल. 30 मीटर जाते म्हणजे 30 इथे नाही थांबवायचं. 30 इथे नाही थांबवायचं. 30 थोडंसं खाली आलं पाहिजे. जर इथे थांबवत असाल 30, तर मग दिशा चुकणार. मग हे 20 असेल तर हे सुद्धा 20 असलं पाहिजे. प्रमाणबद्ध आली पाहिजे डायग्राम. मोजत बसण्याची गरज नाही, पण प्रमाणबद्ध आली पाहिजे. पुढे नंतर ती पश्चिमेला 2 मीटर जाते. पश्चिमेला म्हणजे इकडे 2 मीटर येईल. हे 2. हे 2 इकडे फार लांबवायचे नाही. हे 10 ची रेषा आहे तर साधारणपणे 2 ची एवढीच आली पाहिजे. पुढे तेथून ती उत्तरेला 4 जाते. तेथून ती उत्तरेला 4. हे जे 4 आहेत ते 2 च्या साधारण डबल दिसले पाहिजेत. साधारण दिसले दिसले पाहिजेत. इथे असणार. फार वर नाही न्यायचे, नाहीतर दिशा चुकणार. शाळेत पोहोचते म्हणजे इथे शाळा आहे. इथे ही शाळा आहे. तर शाळेपासून तिचे घर कमीत कमी किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे आपणाला हे अंतर काढायचंय. हे अंतर काढायचंय. हे जर अंतर काढायचं असेल, असं तिरकस अंतर काढायचं असेल, तर पायथागोरसचा प्रमेय. आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काटकोन त्रिकोण बनला पाहिजे. काटकोन त्रिकोण बनत असेल तरच पायथागोरसचा प्रमेय इथं लागू होतो. मग काटकोन त्रिकोण कुठे बनतो? जर ही रेषा अशीच आपण ओढली तर हे 10 आहेत म्हणून हे सुद्धा 10 ची आहे आणि ही जर रेषा अशीच ओढली आपण, तर इथे काटकोन त्रिकोण बनतो. हे 2 आहे म्हणून हे 2. 10 मधले 2 गेले तर ही रेषा 8 ची आहे. ही संपूर्ण रेषा 10 ची, कारण ही 10 ची, तर संपूर्ण रेषा 10 ची. इथे हे 4 आहेत कारण 4 उत्तरेला गेली म्हटलं, तर याचा अर्थ हे 6 आहेत. मग आता हा कर्ण वर्ग पाहिजे आपल्याला. तर पाया वर्ग आपला 8 आहे. 8 चा वर्ग आणि उंची वर्ग 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64 आणि 6 चा वर्ग 36, यांची बेरीज जी येते ती 100 येते आणि याचं वर्गमूळ जे असतं ते 10. म्हणून आपलं उत्तर 10 मीटर, किलोमीटर जे काय असेल. मीटर दिले तर मीटर, किलोमीटर म्हटलं तर किलोमीटर. हे झालं 10 मीटर. अंतर मिळालं 10 मीटर. 10 मीटर 2 ऑप्शनमध्ये दिसतंय. कोणत्या दिशेस म्हटलंय? कोणत्या दिशेस म्हटलंय? तर तिच्या घरापासून शाळा आग्नेय दिशेला 10 मीटर आहे. प्रश्न काय विचारलाय? तर तिचे घर कमीत कमी
किती अंतरावर आणि कोणत्या दिशेस? शाळेपासून तिचे घर, इथून तिचे घर कोणत्या दिशेस म्हटलंय. त्यामुळं कशापासून काय विचारलंय ते लक्षात आलं पाहिजे. जर विचारलं असतं घरापासून शाळा, तर मग आलं असतं आग्नेय 10 मीटर. पण शाळेपासून घर कोणत्या दिशेला आहे? तर शाळेपासून घर हे वायव्य दिशेला आहे आणि म्हणून 10 मीटर वायव्य हा आपला 2 नंबरचा पर्याय. बऱ्याचदा प्रश्न विचारत असताना प्रश्नाचा पॅटर्न असा असतो, की घरापासून आता शाळा कोणत्या दिशेला आहे? मूळ ठिकाणापासून ती कोणत्या दिशेला? असा प्रश्न नेहमीचा असतो. मात्र प्रश्न उलट पण विचारला जाऊ शकतो. शाळेपासून घर कोणत्या दिशेला आहे? म्हणजे आत्तापासून तिचं मूळ ठिकाण कोणत्या दिशेला आहे? त्यामुळं कशापासून काय विचारलंय तिथेही लक्ष द्यायचं आहे. अन्यथा एवढा मोठा प्रश्न सोडवून, बरोबर सोडवून मग तुमचं जर फक्त कशापासून काय हे न पाहिल्यामुळं उत्तर चुकत असेल तर प्रॉब्लेम आणि म्हणून इथं उत्तर 2 नंबर. नेक्स्ट प्रश्न घेऊयात. खालील आकृती ए आणि बी मध्ये जो संबंध आहे, तोच संबंध आकृती सी आणि डी मध्ये आहे. म्हणजे ए आणि बी मध्ये जो संबंध तोच संबंध सी आणि डी मध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती योग्य बसेल ते ओळखा. आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे इथे कोणती आकृती, पर्यायापैकी कोणती आकृती योग्य बसेल ते पाहायचं. आता इथं पहा, इथला जो बाण आहे, तो या कोपऱ्यात गेलाय. यांच्यात जसा संबंध तसाच संबंध इथे पाहिजे. आता इथं जो इथला जो बाण आहे तो या कोपऱ्यात गेलाय, तर हा जो हॅश आहे तो या कोपऱ्यात पाहिजे. कोणत्या-कोणत्या डायग्राममध्ये हॅश कोपऱ्यात आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे या 2 डायग्राम तर येणार नाहीत. या 2 डायग्राम गेल्या. इथलं जे चिन्ह आहे ते या कोपऱ्यात पाहिजे. त्यामुळे इथला जो स्टार आहे तो या कोपऱ्यात पाहिजे. कोपऱ्यात स्टार असलेले हे दोन्ही आहेत. त्यानंतर दुसरी डायग्राम पाहूयात. मधला जो स्टार आहे तो या कोपऱ्यात गेलाय. त्यामुळे हा जो त्रिकोण आहे तो या कोपऱ्यात पाहिजे. इथला त्रिकोण जो या कोपऱ्यात दिसतो फक्त 4 नंबरमध्ये दिसतोय आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 बाकी काही चेक करण्याची गरज नाही. जिथं आपल्याला बदल, चेंज सापडला ते योग्य. बाकीच्या तर येऊच शकणार नाहीत. आली तर हीच. बाकी चेक करत बसण्याची गरज नाही. पुढे जाऊयात. एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रोहित, विराट आणि राहुल यांनी एकूण 222 धावा खालीलप्रमाणे केल्या. रोहित, विराट बरोबर विराट, राहुल आणि यांचं गुणोत्तर 3:4. याचा अर्थ असा सरळ-सरळ, की रोहित, विराट, रोहित, विराट यांच्यातलं जे गुणोत्तर ते 3:4 असं आहे आणि विराट, राहुल यांच्यातलं गुणोत्तर हे सुद्धा 3:4 असंच आहे. बस आता यांचा तिरकस गुणाकार करून गुणोत्तर तिघांचं गुणोत्तर काढूयात कसं आहे ते. प्रमाणात घेऊयात यांना. यांचा गुणाकार असतो 4 चौक 16 त्यानंतर यांचा 4 त्रिकोण 12 आणि 3 त्रिक 9. 9 12 16 असं तिघांचं प्रमाण येतं. एकूण 222 धावा केल्यात म्हटलंय. हे जर संक्षिप्त होत असेल तर करायचं अन्यथा आहे असं ठेवा काही प्रॉब्लेम नाही. रोहित आणि राहुल यांच्या एकूण धावा किती? आता जेवढं पाहिजे तेवढं सोडवता आलं पाहिजे. बाकीचे काही सोडवत बसण्याची गरज नाही. मग मांडायचं कसं बघा, रोहित आणि राहुल यांच्या एकूण धावा किती? आपल्याला रोहित प्लस राहुल पाहिजे. तर यांची जी गुणोत्तराची बेरीज येते 9 आणि 16 यांची बेरीज इथं घ्या. ती बेरीज तुम्ही शक्यतो तोंडीच केली पाहिजे. मी इथं समजावून देण्यासाठी मांडतोय 9 अधिक 16. इथं गुणाकारामध्ये टोटल 222 धावा एकूण बेरीज दिलेली आहे. एकूण धावा 222 म्हटलंय तर त्या एकूण 222 गुणाकारामध्ये आल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर या गुणोत्तराचीच बेरीज, इथं बेरीज आहे म्हणून गुणोत्तराचीच बेरीज आली पाहिजे 9, 12 आणि 16. म्हणजे तुम्ही ही स्टेप परीक्षेत नाही मांडत बसायचं. परीक्षेत बेरीज तोंडी आली पाहिजे 25 ही सुद्धा बेरीज तोंडी आली पाहिजे 37 आणि हे 222. मग आता 37 ही मूळ संख्या आहे त्यामुळे 37 नी 222ला डायरेक्ट भागच दिला पाहिजे. कशानेही कमी होत नाही. मग आता भाग देत असताना सुद्धा एक आपल्याला अंदाज आला पाहिजे, की कोणत्या संख्येनं 237ला गुणलं म्हणजे 222 मिळेल कारण इथे 2 आहे. तर 7ला कोणत्या संख्येनं गुणलं तर एकक असताना 2 येतं तर 6. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे गुणाकार करत बसण्याची सुद्धा गरज नाही. सरळ-सरळ 37 गुणिले 6 करा 222 म्हणजे 6चा भाग जाईल आणि 25 सत्ता 150. दोघांची बेरीज 150. आपण पडताळणी करून पाहूयात.
की 6 गुणलं तर 222 येतं का? 6 42, 4, 3 संग 18 आणि 4 22. त्यामुळं अंदाज आला की इथे 2 दिसतंय. 7ला 6नीच गुणावं लागेल तरच एकक स्थानी 2 येतं. म्हणजे याचा अर्थ 6चा भाग जाईल. आणि मग 25 सक्क 150. 150 हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग उत्तर आपलं 150. जर विचारलं असतं रोहितच्या किती? फक्त रोहितच्या किती? तर हे जे 6 आलेलं आहे, म्हणजे रोहितच्या किती तर मांडणी अशीच होणार. फक्त रोहितच्या किती एवढंच विचारलं असतं, तर इथे 6, 9 सत्ती 54. फक्त राहुलच्या किती म्हटलं असतं, तर हेच 6 आले असते. म्हणजे राहुलला आपणाला 16 गुणिले 9 करावं लागलं असतं. सॉरी 16 गुणिले 6, 16 सत्ती 96. 96 आणि 54 यांची बेरीज 150. विराटच्या किती म्हटलं असतं, तर 12 गुणिले 6 करायचं 12 चुकून 72. मग 54, 96, 72 या सगळ्यांची बेरीज 222 येते. पुढे जाऊयात. ए-बी-सी-डी-ई-एफ-जी-एच हे 8 मित्र सहलीला निघाले. प्रवासासाठी त्यांनी इनोव्हा आणि स्विफ्ट या 2 गाड्या नेण्याचे ठरवले. इनोव्हाची कमाल क्षमता चालक प्लस 5 व्यक्ती अशी आहे. कमाल क्षमता म्हटलंय. 5 पेक्षा जास्त नाही बसवायचे चालकाव्यतिरिक्त. तर स्विफ्टची कमाल क्षमता चालक प्लस 4 व्यक्ती अशी आहे. म्हणजे आपण एका गाडीत 5 बसवले तर दुसऱ्या गाडीत 3 बसवू बसवू शकतो किंवा दोन्ही गाडीमध्ये 4-4 असे पण बसवू शकतो. तर जी आणि एच यांना इनोव्हामध्येच बसायचे आहे. जी आणि एचचं म्हणणं आहे इनोव्हामध्येच बसायचं. तर मग 2 गट होतील यांच्यात. इनोव्हा आणि स्विफ्ट. जी आणि एच यांना इनोव्हामध्येच बसवायचे. तर बसवले इनोव्हामध्ये. सीला ए सोबत प्रवास करणे आवडते म्हणून ते एकाच गाडीने प्रवास करत आहेत. सी-ए एकाच गाडीने मग ते इनोव्हामध्ये असतील सी-ए किंवा स्विफ्टमध्ये असतील. आताच नाही मांडता येत. जितकं सहजासहजी मांडता येतं तितकं अगोदर मांडून घ्यायचं. लॉजिक नंतर आपोआप लागतं. एच हा नेहमी ए सोबत वाद घालतो. प्रवास नको आहे. पुढच्या वाक्यामध्ये निश्चित झालं. ए इथे नाही बसू शकत. हे इथेच. ए जो आहे तो एच सोबत नेहमी वाद घालतो. ए जर स्विफ्टमध्ये बसत असेल, तर सी म्हणतोय जिथं ए तिथेच मला बसायचंय. कारण सीला ए सोबत प्रवास करणे आवडते. म्हणजे सी आणि ए कुठे असतील? स्विफ्टमध्ये असतील. त्याला चौघ जण बसवले. पुढे सी हा बी आणि एफ सोबत वाद घालतो. सी जो आहे तो बी-एफ सोबत वाद घालतो. त्यामुळे बी आणि एफ इकडे नाही बसू शकत. बी आणि एफ इकडेच बसतील. इनोव्हामध्येच. तर ई आणि जीचे अजिबात जमत नाही. जी इनोव्हामध्ये आहे. ईचं त्याचं जमत नाही, तर ईला स्विफ्टमध्येच बसवा. विनाकारण वाद नको. मात्र ईला ए आणि डी यांच्याबरोबर प्रवास करायला आवडते. याचा अर्थ डी सुद्धा ई सोबत स्विफ्टमध्येच असेल. 8ही जण बसवले आपण. प्रश्न काय विचारलाय? वरील माहितीनुसार इनोव्हा गाडीतील सदस्य कोणते? जी-एच, बी-एफ. जी-एच, बी-एफ पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न. जर 16 जुलै 2022 रोजी शनिवार असेल, तर 2025 या वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल? तर 16 जुलै 2022 रोजी शनिवार आणि 2025 ची गांधी जयंती विचारली. किती वर्षे? 3 वर्षे पुढे जायचे. त्यामुळे 3 दिवस एक्स्ट्राचे घ्यायचे. 3 दिवस जास्तीचे. कारण 1 दिवस असेल, 1 वर्ष असेल तर 1 दिवस आपण जास्त घेतो. पण लीप काही आहेत का पाहायचंय. 22 ते 25 मध्ये 1 लीप आहे. त्यामुळे लीपचा आणखी 1 दिवस एक्स्ट्राचा. 1 दिवस जास्त. असे एकूण किती दिवस जास्त? एकूण 4 दिवस जास्त. एकूण 4 दिवस पुढे जायचं. आता पहा, आपण इथे लीपचा एकच पकडलाय. लीपचे 2 दिवस एक्स्ट्राचे असतात, पण त्यातला एक ह्या 3 मध्ये आलेला आहे ऑलरेडी. म्हणून इथे एक पकडलाय. आता वर्षाच्या बाबतीत जर विचार केला, तर हे 4 दिवस एक्स्ट्राचे येतात. आपल्याला पुढे जायचंय. हे जे 4 आहेत, ते प्लसवाले 4 आहेत. हे लक्षात ठेवायचं. आपलं काम इथं झालं नाही. लगेच दिवस मोजून नाही घ्यायचे, कारण इथली जी तारीख आहे ती 16 जुलै आहे. आता आपण जे जाणार ते 16 जुलै 2025 पर्यंत जर गेलो, तर मात्र आपल्याला 4 दिवस पुढे जायचंय. मात्र आता इथून पुढे या 16 जुलै 2025 पासून पुढे अजून आपल्याला जायचंय गांधी जयंतीकडं. आता महिन्यांचा विचार करावा लागेल. जर आपण महिने घेतले, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
आणि ऑक्टोबर. मग आता इथे 2 कॉलम करूयात. एकूण आणि जास्तीचे. एकूण दिवस आणि जास्तीचे दिवस. परीक्षेमध्ये इतकं सविस्तर मांडत नका बसू. मी समजावून देण्यासाठी मांडतो. हा एकूणचा कॉलम मांडण्याची गरजच नाही. डायरेक्ट जास्तीचे किती ते म्हणजे परीक्षेमध्ये मांडायचं कसं तेही सांगतो नंतर. अगोदर हे मांडूयात आपण. जुलैचे फक्त राहिलेले घ्यायचे. जुलै टोटल 31 दिवसांचा असतो. पण 16 पर्यंत आपण आलेलो आहोत. 16 पासून पुढे राहिले 15. त्यामुळे जुलैचे 15. 15 म्हणजे जास्तीचा एक. हा एक कसा घेतला आपण तर 15ला 7 ने भाग द्यायचा आहे. 7 ने का तर आठवड्यात 7 दिवस असतात. भागाकार कितीचा त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. बाकी किती उरते? ती उरलेली बाकी फक्त इथं घ्यायची म्हणजे ते जास्तीचे दिवस. मग 15ला जर 7 ने भाग दिला तर 1 बाकी उरते. ऑगस्ट 31 चा असतो. 7 ने भाग दिला तर 3 बाकी. सप्टेंबर 30 चा असतो. 7 ने भाग दिला तर 2 बाकी. हे तुम्हाला माहीत म्हणजे पाठच असणं गरजेचं आहे, की 31, 3, 30, 2 असं आणि ऑक्टोबरचे मात्र 2च घ्यायचे आहेत कारण गांधी जयंती 2 ऑक्टोबरला. त्यामुळे 2च घ्यायचे. या सगळ्यांची बेरीज करायची. मग आता तुम्ही परीक्षेत कसं मांडायचं पहा इथपर्यंत आलो 4. हे मांडत असताना इतकं सविस्तर नाही मांडायचं. असं मांडायचं जुलै म्हणजे किती 7 असतो. जुलैचे किती राहतात 15. 15 म्हणजे 1. ऑगस्ट 31 म्हणजे 3. सप्टेंबर 30 म्हणजे 2 आणि ऑक्टोबर त्याचे 2. बस एवढंच मांडायचं. इतकं फास्ट आलं पाहिजे. हेच 1, 3, 2, 2, 1, 3, 2, 2 मग यांची बेरीज किती येते? हे 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. मग आता आपल्याला 7 हे सुद्धा पुढेच जायचे आहेत. हे 7 प्लस 4 भागिले 7 करायचं म्हणजे 11 भागिले 7 बाकी 4 उरते. जर 7 आलं तर त्याला विचारातच घ्यायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला 4 दिवस पुढे जायचंय. दिलेल्या वारापासून 4 दिवस पुढे जायचंय. दिलेला वार शनिवार. तिथून पुढे 4 दिवस पुढे जा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. त्यामुळे उत्तर जे असणार आपलं ते बुधवार. 2025 या वर्षीची गांधी जयंती जी असेल ती बुधवारी असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता जर समजा आपण इथे 4 दिवस काढले आणि ते मोजलेच नाही आपण, बरोबर? डायरेक्ट आपण काय केलं 7 आणि 4 ची बेरीज करून मोजले. कारण इथे मोजत बसण्यात वेळ नाही घालवायचा. जर समजा मोजलंच असतं, तर शनिवारपासून आपल्याला 4 दिवस पुढे जायचंय. बुधवार आलं असतं. बुधवार कधी? 16 जुलै 2025 रोजी बुधवार आला असता. तिथून पुढे आपल्याला 7 दिवस जायचंय. 7 दिवस जायचं म्हणजे 0. एकही दिवस पुढे मागे नाही जायचं. तेच उत्तर येणार बुधवार. पण समजा वेगवेगळं आलं असतं, इथं 7 नसतं आलं, तर आपल्याला इथलं पण वेगळं मोजावं लागलं असतं. मग इथं मोजून घेत बसण्याची गरज नाही. यांची सरळ-सरळ बेरीज करायची आणि 7 ने भाग देऊन जी बाकी उरेल, ती डायरेक्ट मोजायची. पुढचा प्रश्न. आरतीचे 12 वर्षापूर्वी लग्न झाले. तिचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या दीडपट आहे. आता पहा, लग्नाच्या वेळचं वय आणि आजचं वय दीडपट आहे. म्हणजे 3/2. दीडपट म्हणजे 3/2 आज जर 3 वर्ष असेल, तर लग्नाच्या वेळी 2 वर्ष असं त्याचा अर्थ. 3/2 हे असे म्हणायचे. मोठी संख्या आजचं वय, कारण आज जास्त असणार लग्नाच्या वेळेपेक्षा. तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. तर आणखी 8 वर्षांनी तिच्या मुलीचे वय किती? मग आता आपल्याला काय करावं लागेल? आरतीचं आजचं वय काढून घ्यावं लागेल. आता एक लक्षात घ्या, यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 12 वर्षाचा. 12 वर्ष 12 वर्षाचा गॅप आहे म्हणजेच आजचं वय जर काढायचं असेल, तर सरळ-सरळ आजचं गुणोत्तर 3 इथं 12 आणि या गुणोत्तरातील फरक. कारण हा फरक दिलाय म्हणून गुणोत्तरातील फरक म्हणजे सरळ-सरळ तुम्ही असं म्हणू शकता, की यांच्यात एकच येतं वजाबाकी म्हणून सरळ-सरळ 3 गुणिले 12 12त्रिक 36 हे आजचं वय. 12त्रिक 36 आजचं वय आणि 12 24 हे लग्नाच्या वेळचं वय असणार. पहा आता 24 आणि 36 आहेत का 2 आज 3 प्रमाणामध्ये 12 36 12 24 12 36 आहे. फरक आहे का 12चा तर आहे. म्हणजे हे वय करेक्ट आहे. मग आता आरतीचं आजचं 36 आहे. तर फास्ट कसं काढायचंय? तर फरक यांच्यात एकचाच येतो म्हणून सरळ-सरळ 12 36 असं तोंडी आलं पाहिजे. तोंडी वय काढलं समजा 36 आलं. मुलीचं जे वय आहे ते आजचं वय, मुलगी आज 36च्या 1/4 आहे. इथं काय सांगितलंय? आजच्या वयाच्या 1/4
म्हणजे आजचं वय किती? मुलीचं 9 आहे. आणखी 8 वर्षांनी इथं म्हटलंय आणखी 8 वर्षांनी मुलीचे वय किती? आणि म्हणून 8 + 9 आणखी 8 वर्षांनी 17 वर्ष होईल आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर. नेक्स्ट पाहूयात. आर्चीने ₹90,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षांनी काही महिन्यानंतर त्याच व्यवसायामध्ये ₹54,000 गुंतवले आणि तिचा भागीदार झाला. वर्ष अखेरीस त्यांना जो नफा झाला त्यामध्ये आर्चीचा वाटा एकूण नफ्याच्या 2/3 होता. तर परशा किती महिन्यानंतर व्यवसायात आला? आता पहा, परशा किती महिन्यानंतर आला हे विचारलंय. आपल्याला काय करावं लागेल, की परशा किती महिने व्यवसायात होता ते काढावं लागेल. आर्ची आणि परशा आहे. आर्चीने ₹90,000 गुंतवलेले आहेत आणि परशाने ₹54,000 गुंतवलेले आहेत. हे आकडे मोठे आहेत. यांना आपण संक्षिप्त करूयात. गुणोत्तर घेऊयात यांचं. 18×95 आणि 18×53. म्हणजे आपण असं समजूयात, की आर्चीने जर ₹5 गुंतवले, तर परशाने ₹3 गुंतवले असं समजूयात. आर्चीचे ₹5 12ही महिने व्यवसायात आहेत. वर्षाचे ₹3 एक्स महिने. किती महिने माहीत नाही. त्या एक्सची किंमत आपल्याला काढायची. मात्र यांचं जे गुणोत्तर येतं, त्यामध्ये एकूण नफा जर 3 असेल, तर आरतीचे 2 आणि राहिलेला 1 वाटा हा वर्षाचा असेल. हां, इथं एकूण नफ्याच्या म्हटलं, एकूण नफा ₹3. हा जो नफ्याचा वाटा आहे, तो इथे व्यवस्थित मांडता आला पाहिजे. आर्चीला 3 आणि परशाला 2 असं नाही मांडायचा किंवा परशाला 3 आणि आर्चीला 2 असं नाही मांडायचा. तर एकूण नफ्याच्या म्हटलंय, एकूण नफा ₹3 होत असेल, तर त्यातले ₹2 आर्चीचे, राहिलेला ₹1 परशाचा. पण जर तुम्ही मोठा वाटा आर्चीचा म्हणून जर तुम्ही 3 आर्चीला आणि 2 परशाला देत असाल, तर मात्र तुमचं मग तिथे गुणोत्तर चुकणार. गुणोत्तर चुकलं तर तुमचा हिशोब चुकणार. मग आता याचं गुणोत्तर 2:1 येतं. मग इथे किती 12 पंचे हे 60 आहेत. तर यांचं पण गुणोत्तर, हे जे 12 पंचे यांचं गुणोत्तर सुद्धा 2:1च आलं पाहिजे. म्हणजे इथे किती पाहिजे? 30 पाहिजे. तरच हे 2:1 येणार. मग आता यांचं 30 येतं. 3x बरोबर 30 आहे. तर xची किंमत 10 पाहिजे तरच 30 येतं. xची किंमत 10 म्हणजे परशा जो आहे तो 10 महिने व्यवसायात होता. आरसीनं 1 वर्ष कंप्लीट व्यवसायामध्ये आहे आणि परशा 10 महिने व्यवसायात होता. म्हणजे परशा किती महिन्यानंतर आला असेल? वर्ष 2 महिन्यानंतर आला असेल. वर्ष व्यवसायामध्ये 2 महिन्यानंतर आला. पर्याय क्रमांक 4. इथं 10 महिने आल्यानंतर जर तुमचं उत्तर 10 लिहित असाल, तर मग मात्र तुमचं चुकतंय. तो व्यवसायात 10 महिने आहे, पण विचारलंय काय? किती महिन्यानंतर आला? मग उत्तर आपलं 2. पुढे जाऊया. खालील माहिती अभ्यासून असत्य विधान ओळखा म्हटलंय. खालील माहिती अभ्यासायची आहे आणि माहिती जी दिलेली आहे, ती नातेसंबंधाची आहे. नातेसंबंध जे आहेत, ते आपल्याला पाहावे लागतील. यण हे ओचे वडील आहेत. तर यण हे ओचे वडील आहेत. ओ ही पीची बहीण आहे. नातेसंबंध आपल्याला जुळवावे लागतील. यण हे ओचे वडील आहेत. यण हे ओचे वडील यांच्यापासून हा म्हणून आपली एक कोड लँग्वेज यांच्यापासून ओ. यण हे ओचे वडील आहेत, तर यम मेल आहेत. मेल की फिमेल तेही आपल्याला लिहायचंय. मेल की फिमेल कारण तेच माहीत नसेल तर पुढे नाते आई आहे की वडील आहेत हे कळणार नाही. ओ ही पीची बहीण आहे. ओ ही बहीण आहे म्हटल्यानंतर ओ फिमेल आहे. त्यामुळे याला एफ लिहायचंय. ओ ही पीची बहीण आहे. पी कोण आहे? अजून नाही निश्चित. ती भाऊ असू शकतो अथवा बहीण असू शकते. बहीण-भाऊ असतील किंवा भाऊ-भाऊ असतील किंवा बहिणी-बहिणी असतील यांच्यातलं नातं बरोबरीचं असतं म्हणून आपण बरोबरीचं चिन्ह देणार. बरोबरीचं चिन्ह म्हटलं की ते बहीण-भाऊ किंवा भाऊ-भाऊ किंवा बहिणी-बहीण. मग आता इथं ओ बहीण आहे. ती कदाचित भाऊ असेल किंवा बहीण पण असू शकेल. यस ही पीची पत्नी आहे. यस ही पीची पत्नी आहे. त्यामुळे पी मेलच असला पाहिजे. कारण यस ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे पी मेल असला पाहिजे आणि यस फिमेल असली पाहिजे. पती-पत्नीतलं नातं जसं वास्तवात असतं तसंच त्याच चिन्हानं दाखवायचं. यस ही पीची पत्नी आहे. त्यामुळे इथं असं क्रॉस दाखवायचं आणि ही फिमेल आहे. म्हणून एफ लिहायचं डोक्यावरती.
यम आणि यण हे जोडपे आहे. यम आणि यण हे जोडपे आहे. यण हा मेल आहे. कारण हे वडील आहेत म्हटलंय, त्यामुळे ही फिमेल असणार. यम आणि यण म्हटलंय, त्यामुळे इथं यम असेल आणि ही कोण? फिमेल. क्यू ही ओची मुलगी. क्यू ही ओची मुलगी आहे. क्यू मुलगी आहे, त्यामुळे ही फिमेल आहे. पुढे आर हा पीचा मुलगा. आर हा पीचा मुलगा आहे. आर मुलगा आहे, मेल आहे. टी हे यशचे वडील आहेत. टी हे यशचे वडील आहेत. ते वडील आहेत म्हणून हे मेल आहे. मग आता इथं पी हा क्यूचा काका, चुलता आहे. हे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातला कोणता बरोबर आहे? असत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. चुकीचं विधान ओळखायचंय. इथं लक्ष द्यावं लागतं. नाहीतर तिथं जर लक्ष दिलं नाही, सत्य ओळखायचंय की असत्य ओळखायचंय, तर चूक होऊ शकते. आपल्याला असत्य ओळखायचंय. पी हा क्यूचा काका म्हणजे चुलता आहे. पी हा क्यूचा चुलता आहे. चुलता आहे का? आईचा भाऊ, मामा आहे इथं. त्यामुळं पहिलं चुकतंय. कारण पी हा क्यूचा मामा आहे, चुलता नाही. जर हा भाऊ असता म्हणजे याचा हा भाऊ असता किंवा हा मेल असता आणि हा पण भाऊ तर मात्र चुलता. आर हा क्यूचा मामेभाऊ. आर हा क्यूचा मामेभाऊ. आर हा क्यूच्या मामाचा मुलगा आहे. त्यामुळे मामेभाऊ आहे. तर करेक्ट आहे. 2 नंबर करेक्ट. 3 नंबर. पी हा टीचा जावई आहे. पी हा पी हा टीचा जावई. टीची मुलगी यस आणि तिचा पती पी. त्यामुळे पी हा टीचा जावई आहे. करेक्ट आहे. हे पण करेक्ट. यस ही यमची सून आहे. यन आणि यम यांचा मुलगा पी आहे. कारण ओ यांची मुलगी, हिचा भाऊ पी, याचा अर्थ पी सुद्धा यांचा मुलगाच झाला आणि याची पत्नी यस म्हणजे ही सून आहे. त्यामुळे हे पण करेक्ट. त्यामुळे फक्त एक चुकतंय. तर असत्य विधान ओळखा म्हटलंय. एक बेरीज एकही नाही. म्हणजे याचा अर्थ हेच म्हणजे 1 नंबरचं जे आहे तेवढंच फक्त असत्य, बाकीचं एकही नाही आणि म्हणून हे. पण जर तुम्ही सत्य विधाने शोधत असाल, तर तुमचं उत्तर हे असेल मग, एक सोडून सर्व सत्य. पण तसं नाही. हे फसवा ऑप्शन आहे. त्या असत्याकडे जर नाही लक्ष दिलं, तर तुम्ही 2 नंबर ऑप्शन लिहिणार. पण असत्याकडे ज्यांचं लक्ष आहे ते मात्र ऑप्शन क्रमांक 1 लिहितील. पुढे जाऊया.